नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आम्ही पवार बंधू। आज 1 मे आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या आमच्या दोघांकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर तुम्ही बघू शकता आम्ही बॅकपॅक आहेत आमच्याकडे। आम्ही निघालो कुठेतरी, जातो कुठे, आम्ही जातो लक्सर आणि आसवानला। आम्ही 5 जण, आम्ही फ्रेंड्स आहे 5 जण। आम्ही आज जात आहे लक्सर आणि आसवानला बाय ट्रेन। रामसेसवरून ट्रेन आहे इव्हिनिंग 5 वाजता आणि जर्नी आहे एक 13 तासाची जर्नी आहे। ती जर्नी मी तुम्हाला पुढे दाखवीनच हळूहळू। आता सध्या आम्ही जात आहे आमच्या विलावरती, बिकॉज रोमन भाई उद्या जाणार आहेत इंडियाला। तर जस्ट त्यांना आम्ही भेटून पुढे आमची जर्नी आम्ही कंटिन्यू करणार आहे। तर भेटूया। रोमन भाईंना भेटून झालेला आहे। आम्ही आता जातो रामसेससाठी। सो आता डायरेक्ट मी रामसेसला जाऊनच तुम्हाला भेटेन, तुम्हाला सांगतो रामसेस स्टेशनबद्दल आणि आमच्या ट्रेनबद्दल। ओके, बाय। तर गाईज मी आता पोचलो आहे रामसेस स्टेशनवरती। रामसेस स्टेशन मी तुम्हाला दाखवतो बघा। अबोरवरनं मला रामसेसमध्ये यायला एक 45 to 50 मिनिट्स लागलेत। त्यामध्ये अबोर ते मापिला शहर मी मेट्रो बसने आलो। मेट्रो बसची कॉस्ट होती एक 4 रुपये आणि मापिला शहर टू रामसेस त्या मेट्रो बसची कॉस्टिंग होती 6 रुपये, 6 पाऊंड सॉरी, आणि 4 पाऊंड आणि 6 पाऊंड अशी कॉस्टिंग होती। आता आमची ट्रेन आहे 5ची, एक 4:15 झालेली आहेत आता। स्टेशन तुम्हाला दाखवतो। तर गायज आम्ही पोहोचलेलो आहे प्लॅटफॉर्मवरती। हे आमचे मित्र, आम्ही 5 जण। हे मोहित बाय, श्रीकांत बाय, सचिन गावडे बाय, हे राहुल, माझ्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे। आमचे तिकीट आहे आसवानला। आम्ही मुंबईकर आहे, रामसेस ते आसवान। तर आता प्लॅन आम्ही करतोय की उतरायचं लक्सरला उतरायचं की आसवानला उतरायचं, हे आम्ही पुढे जाऊन प्लॅन करू। ही जर्नी आमची चालू होणार आहे, 4:30 झाले, 8 तासामध्ये ट्रेन येईल। आम्ही पुढे जर्नी कंटिन्यू करू, मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवीनच। सीट कशी आहे, AC आहे आमची, एवढं आम्हाला माहिती आहे AC आहे। ॲक्च्युली आता सीट कशी ते अजून मला माहीत नाही, ते झालं की मी तुम्हाला सांगेनच कसं आहे ते सर्व। सो भेटूया आपण ट्रेनमध्ये।
रामसेसवरून टुवर्ड्स लक्सर. आता ही ट्रेन आहे फुल ऑफ AC. मस्त चिल्ड आहे, AC चिल्ड आहे. लेगरूम पण चांगला आहे, पुश बॅक आहे. सीट पण खूप कम्फर्टेबल आहेत, काही प्रॉब्लेम नाही. अराऊंड आम्हाला वन साईड जर्नी 190 पाऊंड 190 पाऊंडला पडलेली आहे. यामध्ये तुमचं डिनर इन्क्लूड नाही आहे, ओनली जस्ट ट्रॅव्हल. हां, तर आत्ता म्हणजे ACचं पण टेम्परेचर खूप चांगलं आहे, 24.5 ते 24.5 आपलं टेम्परेचर आहे. बाहेरचा नजारा खूप चांगला आहे. ट्रेन खूप फास्ट जात नाही, नॉर्मल स्पीडला जाते, म्हणजे 70-80 ताशी पर किलोमीटरच्या हिशोबाने जाते. आणि 14 जण प्रॉपर सेट झालेलो आता. ॲक्च्युली तिकीट होती 9 जणांची, पण प्रॉब्लेम झाला 4 जणांचा, गेलो पाहिजे नाही पुढे. आता आम्ही 5 जणच फक्त जातो आहे. बघू आता पुढे काय जर्नी कशी जर्नी होते ते तुम्हाला सांगतो. संध्याकाळचे 8 वाजलेत. ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघितला तर खूप छान आहे ट्रेनचा. ट्रेन चांगली आहे, ओके स्वच्छता ओके. इकडे बाथरूम पण ठीकठाक आहेत. AC मस्त थंडच आहे, ऑलरेडी सांगितलं आहे. इकडचा लेग रूम पण खूप चांगला आहे, सीट कम्फर्टेबल आहेत, पुश बॅक आहेत, काही इश्यू नाही. ट्रेनमध्ये तुम्हाला नाश्त्यासाठी लोक फिरत असतात, म्हणजे ट्रेनचेच आहेत स्टाफ. जेवण पण मिळू शकतं, तुम्ही सांगितलं जेवण तर जेवण पण मिळू शकतं. कॉफी, टी, इवन ब्रेकफास्ट आहे, नॉर्मल स्नॅक्स आहेत ते पण मिळतात ट्रेनमध्ये. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ट्रेनची स्पीड पण जास्त नाही, 70 ते 80 किलोमीटरच्या वेगानेच ट्रेन चाललेली आहे. ओव्हरऑल खूप चांगली ट्रेन आहे, काय इश्यू नाही, शांतता आहे खूप, काय त्रास नाही, काय नाही. ट्रेन नंबर आहे 2006. कॉस्टिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, 190 पाऊंड 190 पाऊंड सिंगल जर्नी. तुम्ही आसवनला उतरा नाही तर लक्सरला उतरा, काही इश्यू नाही, प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला ट्रेनची कॉस्टिंग 190 रुपयेच होणार दोन्ही. आता थोड्या वेळाने काय जेवू आम्ही आणि थोडा आराम करू, झोपू. परंतु तुम्हाला बाहेर दाखवण्यासारखं पण काही नाही आहे, ॲक्च्युली पूर्ण अंधार आहे. तर आपण सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन. ओके, सो टेक केअर. मी तुम्हाला पुढचा एक्सपिरियन्स मॉर्निंगला सांगेन. रात्रीचे 1:15 झाले. बघू शकता आम्ही जरा पण बसलो नाही आहे. बिकॉज पॅसेजची लाईट कंटिन्यू चालू आहे आणि ट्रेनमधले स्टाफ कंटिन्यू चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंकसाठी फेऱ्या मारत आहेत. माझं सजेशन एकच आहे की ट्रॅव्हलिंग करत असाल तर मॉर्निंगची ट्रॅव्हलिंग करा,
बेस्ट आहे. पण नाईट मोस्टली नका ट्रॅव्हल करू. पॅसेज कंटिन्यू चालू आहे त्यामुळे माणूस झोपू शकत नाही, एवढं तर फिक्स आहे. बाकी आता बघू. आम्ही प्लॅन केलं आहे आता मग लक्सरला उतरायचं. 1-2 ते 3 तासामध्ये आम्ही पोचू लक्सरला. म्हणजे ट्रेन मोस्टली 1 तास डिले. तर 3:30चा टायमिंग गेलेला आहे. आता बघू काय होतं, तुम्हाला मी सांगतो. ओके गाईज, मॉर्निंगचे 4 झालेले आहेत आणि मी लक्सरला पोचलेलो आहे. ट्रेनची जर्नी खूप चांगली होती. फक्त एकच प्रॉब्लेम झाला की तिकडे पॅसेजची जी लाईट होती ती कंटिन्यू चालू होती, त्यामुळे आम्ही काय झोपले नाही, कोणीच झोपले नाही. हॉटेल बुक आहे आमचं. कॅब थोड्या वेळात येईलच. आम्ही कॅबने जाणार आहे हॉटेलला. बाकी हॉटेलची डिटेल मी तुम्हाला नंतर सांगेन. हॉटेल कसं होतं, हॉटेलची कॉस्टिंग काय ते मी तुम्हाला पुढे सांगेन. सध्या मी लक्सर स्टेशनला आहे. मॉर्निंगचे 4 वाजता तुम्ही बघू शकता. ओके, सो बाय. बाकीची डिटेल मी तुम्हाला पुढे सांगेन. ओके गाईज, तर मी आता सध्या हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. हॉटेल खूप मस्त आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन हॉटेलची. हॉटेलचा एक ब्लॉग पण बनवेन मी. एक झलक तुम्हाला टाकेन व्हिडिओमध्ये. बाकी आता खूप थकलेलो आहे. आता मला जरा आराम करतो. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी तुम्हाला भेटू पुढेच. ओके, बाय, सी यू, टेक केअर, गुड नाईट.